नमस्कार. ऊर्जेच्या भविष्यावरच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज आपण अशा काही विलक्षण तंत्रज्ञानांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या जगाला ऊर्जा पुरवण्याची पद्धत कायमची बदलून टाकू शकतात. हा एक असा प्रश्न आहे ज्याचा सामना आज संपूर्ण जग करतंय, विशेषतः अशा वेळी जेव्हा आपण अधिकाधिक रिन्युएबल एनर्जीवर म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेवर अवलंबून राहत आहोत. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया. ही रिन्युएबल एनर्जी शक्तिशाली तर आहे, पण ती 24 तास उपलब्ध नसते आणि म्हणूनच आपल्याला एका नवीन प्रकारच्या मोठ्या ऊर्जा साठवणुकीची गरज का आहे हे आता समजून घेऊया. इथेच LDS म्हणजेच लाँग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज ची संकल्पना समोर येते. हे आपल्या नेहमीच्या बॅटऱ्यांपेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे बघा, आपल्या फोनची बॅटरी काही तास चालते, पण LDS सारखे प्रणाली संपूर्ण शहराला अनेक दिवस वीज पुरवू शकते. आता एका खूपच इंटरेस्टिंग पर्यायाबद्दल बोलूया. विचार करा, चक्क हवेचा वापर करून ऊर्जा साठवता येते आणि तीही जमिनीच्या खाली असलेल्या मोठमोठ्या नैसर्गिक गुहांमध्ये. ही प्रक्रिया काम कशी करते? तर याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिला, जेव्हा वीज अतिरिक्त असते तेव्हा तिचा वापर करून हवा कॉम्प्रेस केली जाते, म्हणजे तिच्यावर प्रचंड दाब टाकला जातो. मग ही दाबलेली हवा जमिनीखाली साठवली जाते. आणि तिसरा टप्पा, जेव्हा विजेची गरज असते तेव्हा हीच दाबलेली हवा सोडून टर्बाईन फिरवले जातात आणि वीज तयार होते. किती सोपं आणि प्रभावी आहे, नाही? अर्थात CESS मध्येही 2 मुख्य प्रकार आहेत. जुन्या पद्धतीत थोडी नैसर्गिक वायूची मदत लागायची, पण आता ज्या नवीन आणि प्रगत आवृत्त्या येत आहेत त्या जीवाश्म इंधनाचा वापर टाळतात. त्यामुळे त्या अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनतात. खरं तर CES हे खूप शक्तिशाली तंत्रज्ञान आहे, पण त्याची एक मोठी अट आहे. यासाठी जमिनीखाली विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक पोकळ्या किंवा गुहा लागतात. आणि अशी योग्य जागा शोधणं हे काहीसं खजिना शोधण्यासारखंच आहे, कारण ती सगळीकडे उपलब्ध नसते. चला आता हवेकडून मिठाकडे वळूया. बघूया वितळलेल्या मिठाचा वापर करून एक प्रचंड थर्मल बॅटरी कशी तयार करता येते. एक अशी बॅटरी जी अक्षरशः सूर्यप्रकाश साठवून ठेवते. 56°C. कल्पना करा, हे तापमान किती जास्त असेल. ज्वालामुखीच्या लावारसापेक्षाही उष्ण. याच तापमानावर सोडियम आणि पोटॅशियम नायट्रेटचं मिश्रण म्हणजेच मीठ वितळवलं जातं. आणि हे तंत्रज्ञान खरंच अद्भुत आहे. सूर्य मावळल्यानंतरही या साठवलेल्या उष्णतेचा वापर करून रात्रभर वीज तयार करता येते. याचा सरळ अर्थ आहे 24 तास सौर ऊर्जा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च. वितळलेल्या मिठामध्ये ऊर्जा साठवणं हे लिथियम आयन बॅटरी वापरण्यापेक्षा तब्बल 33 पटींपर्यंत स्वस्त पडू शकतं. हा फरक खूप मोठा आहे. पण बघा, प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे तोटे असतात. या वितळलेल्या मिठाच्या तंत्रज्ञानाचं आयुष्य 30 ते 40 वर्षांचं असतं, जे खूपच चांगलं आहे. पण त्याचवेळी इतक्या जास्त तापमानावर या पदार्थांना सुरक्षितपणे साठवणं हे एक मोठं इंजिनिअरिंग आव्हान आहे. तर मग या नवीन LDS तंत्रज्ञानाची तुलना आपल्या रोजच्या वापरातल्या लिथियम आयन बॅटरीशी कशी करता येईल? चला थेट मुद्द्यावर येऊया. हा तक्ता बघितल्यावर लगेच लक्षात येतं की फरक किती मोठा आहे. कालावधी असो, आयुष्य असो, खर्च असो की संसाधनांचा वापर, प्रत्येक बाबतीत LDS हे मोठ्या प्रमाणावर वीज साठवण्यासाठी कितीतरी पटीनं सरस ठरतं. ही गोष्ट फक्त तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाहीये, तर ही आपल्या समाजाला एक स्थिर आणि शाश्वत ऊर्जा पुरवण्याबद्दल आहे, जेणेकरून भविष्यात कधीही ऊर्जेची कमतरता भासणार नाही. ही उपमा एकदम परफेक्ट आहे, नाही का? लिथियम बॅटरी म्हणजे एक तात्पुरता उपाय, तर LDES म्हणजे भविष्याची एक प्रकारे हम्मी. एक आहे काही तासांची सोय, तर दुसरा आहे अनेक दिवसांची सुरक्षा. थोडक्यात सांगायचं तर LDS शिवाय 100% रिन्युएबल एनर्जीवर चालणारं जग हे एक स्वप्नच राहू शकतं. ही तंत्रज्ञानं त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची किल्ली आहेत. आणि जगभरातून या तंत्रज्ञानामध्ये होणारी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक हेच दाखवून देते की या समस्येवर उपाय शोधण्यासाठी जग किती गंभीर आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपण कोणतं तंत्रज्ञान निवडणार आहोत? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम करणार आहे.